श्रीमंत माणसांचे स्वतःचा आणि स्वतःच्या गुणांचा प्रचार करण्याची तयारी असते. गरीब माणसं विक्री आणि प्रचार याबाबत नकारात्मक विचार करतात. माझी पीक पोटेन्शियल्स ट्रेनिंग कंपनी डझनभर वेगवेगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण देते. सुरुवातीला आम्ही आमच्या कोर्सबद्दल थोडक्यात माहिती देतो आणि मग कोर्सच्या खास डिस्काउंट आणि बोनसविषयी सांगतो. लोकांच्या प्रतिक्रिया मनोरंजक असतात. बरेच जण तर थरारून जातात आणि इतर सूट मिळणं त्यांना चांगलं वाटतं. कोर्सेस काय आहेत हे ते जाणून घेतात, पण काही असे असतात की त्यांना कशाचेच काहीच वाटत नाही. त्यांचा फायदा होत असला तरी त्या गोष्टींचा प्रचार त्यांना आवडत नाही. तुम्ही जर असे असाल तर ते एक महत्त्वाचं लक्षण आहे. त्यावर गंभीरपणे विचार करायला हवा. प्रचाराची चीड येणं हा यशस्वी होण्याच्या मार्गातला मोठा अडथळा आहे. विकणे आणि प्रचार करणे यांची चीड असलेली माणसे बहुधा कंगाल असतात, हे अगदी स्पष्ट आहे. तुमचं उत्पादन किंवा तुमची सेवा इतरांसाठी उपलब्ध आहे हे जर तुम्ही गिऱ्हाईकाला सांगितलं नाही तर त्याला ते कसं समजणार? तुमच्यात कोणते गुण आहेत हे जर तुम्ही नोकरी करत असताना त्याचा प्रचार केला नाही तर तुमच्या जागी दुसरा कुणीतरी येऊन तुमच्या पुढे निघून जाईल. अशा प्रचाराबाबतच्या लोकांच्या काही अडचणी असू शकतात. शक्य आहे की पुढील कारणांपैकी एखादे किंवा जास्त तुमच्या बाबतीत लागू असतील. पहिले कारण म्हणजे मागे कधीतरी तुम्हाला वाईट अनुभव आलाही असेल. जेव्हा लोकांनी तुमच्यासमोर चुकीच्या पद्धतीने प्रचार केला असेल. समोरचा व्यक्ती तुम्हाला जबरदस्तीनं विकत आहे असं तुम्हाला वाटत असेल किंवा ती वेळ चुकीची असेल किंवा त्यांना नकार ऐकण्याची सवय नसेल. कारण काहीही असतील, पण तुमचा अनुभव आता भूतकाळात गेला आहे आणि त्यालाच धरून ठेवण्यात आता काही फायदा नाही. किंवा दुसरं कारण असं असू शकतं की तुम्ही एखादी वस्तू विकण्याचा प्रयत्न केला असेल आणि त्या व्यक्तीनं ती पूर्णपणे नाकारली असेल. म्हणजे तुम्ही त्याचा संबंध असफलतेच्या आणि अस्वीकृतीच्या भीतीशी जोडलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो, जे मागं झालं ते आज होईल असं नाही. तिसरं कारण कदाचित तुमची समस्या आई-वडिलांच्या जुन्या शिकवणीमुळे निर्माण झाली असेल. लहानपणी आपल्याला शिकवलेलं गेलेलं असतं की आपली आपण स्तुती करू नये. पण तुम्ही सभ्यपणे आणि नम्रपणे सांगत असलात तर ती फार चांगली गोष्ट आहे. पण अस्सल जगामध्ये बिझनेस आणि पैशाच्या बाबतीत तुम्ही स्वतःचा प्रचार केला नाहीत तर तुमच्यासाठी दुसरं कुणीही करणार नाही. श्रीमंत माणसं आपले सद्गुण इतरांसमोर प्रकट करण्याची संधीच बघत असतात आणि प्रत्येकासमोर व्यवसाय करण्याची अपेक्षाही करत असतात. आणि सगळ्यात शेवटी काही जण आत्मस्तुती करणं हे कमीपणाचं लक्षण समजतात. हा एक मोठाच रोग आहे. त्याचा मूळ माझा मोठेपणा मीच कशाला सांगायला हवा, लोकांनी तो ओळखायला हवा या एका विचारामध्ये आहे आणि त्यांचा दृष्टिकोनही तसाच असतो. तुमच्याजवळ असलेली एखादी वस्तू इतरांना हवी असेल तर त्यांनी तुम्हाला शोधत यावं. त्यांना गरज असेल तर ते येतील, मी त्यांच्याकडे जाणार नाही. असे विचार असणाऱ्या माणसांचं लवकरात लवकर दिवाळं निघाल्याशिवाय राहणार नाही हे नक्की. गरज असेल तर येतील हा विचारच चुकीचा आहे. बाजारात इतके प्रॉडक्ट आहेत, घरपोच देण्याची व्यवस्था आहे आणि कदाचित तुमच्या उत्पादनापेक्षा ते चांगलेही असू शकतात. मग तुमच्याकडे कोण कशाला येईल? तुम्ही अस्तित्वात आहात हे सुद्धा कुणाला कळणार नाही. इंग्रजीत एक म्हण आहे, उंदीर पकडण्याचा पिंजरा तुम्ही इतरांपेक्षा चांगला बनवलात तर तुमच्या घरासमोर रांगा लागतील. पण इथं आणखी एक वाक्य जोडायला हवं, ते सगळ्यांनाच माहीत झालं तर. पुन्हा एकदा सांगतो, इंग्रजीत एक म्हण आहे,
उंदीर पकडण्याचा पिंजरा तुम्ही इतरांपेक्षा चांगला बनवलात तर तुमच्या घरासमोर रांगा लागतील. पण इथं आणखी एक वाक्य जोडायला हवं, ते जर सगळ्यांना माहीत झालं तर. श्रीमंत माणसं नेहमी चांगलीच जाहिरातबाजी करतात. ते आपले उत्पादन, सेवा आणि आपले विचार यांची उत्साहाने आणि उत्स्फूर्तपणे जाहिरात करत असतात. एवढंच नाही तर ते आपल्या गुणांना आणि महत्त्वाला आकर्षक वेष्टनात गुंडाळून लोकांच्या समोर सादर करतात. हे जर तुम्हाला चूक वाटत असेल तर स्त्रियांनी मेकअप करू नये आणि पुरुषांनी आकर्षक सूट घालू नये असंही म्हणायला हवं. या दोन्ही गोष्टी आकर्षक वेष्टनासारख्याच आहेत. रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाचे बेस्ट सेलिंग लेखक रॉबर्ट कियोसाकी म्हणतात की कोणताही व्यवसाय, मग तो पुस्तक लेखनाचा का असेना, तुमच्या विकण्यावर तो अवलंबून आहे. रॉबर्ट तर म्हणतात की मला उत्कृष्ट लिखाण करणाऱ्या लेखकाऐवजी उत्कृष्ट विक्री करणारा लेखक म्हणून ओळखला जाते. पहिल्या गोष्टीपेक्षा दुसरी गोष्ट अधिक फायदा करून देणारी ठरते. श्रीमंत माणसं बहुतेक करून नेते असतात आणि महान नेते चांगले महान प्रचारकही असतात. तुम्हाला नेता बनायचं असेल तर तुमच्यापाशी अनुयायी आणि तुमचे समर्थक असायलाच हवेत. याचा अर्थ असा आहे की तुमच्या भावी योजना विकण्यात, लोकांना प्रेरित करण्यात तुम्ही कुशल असायला हवं. एवढंच नव्हे तर अमेरिकेच्या अध्यक्षांनासुद्धा आपल्या कल्पना लोकांना, संसदेला सतत विकाव्या लागतात. इतकंच नव्हे तर अगदी स्वतःच्या पक्षाला या कल्पनांची अंमलबजावणी करण्यासाठी मागे लागावे लागते. मुख्य म्हणजे हे सगळे घडून येण्यासाठी त्यांनी स्वतःचा प्रचार केला नाही तर ते कधी निवडलेही जाणार नाहीत. थोडक्यात काय तर जो नेता आपला प्रचार करू शकत नाही तो दीर्घकाळ नेता राहू शकत नाही. मग हाच नियम व्यवसाय, खेळात आणि घरात पालकांनासुद्धा लागू पडतो. मी हे प्रचाराचे तुणतुणे सारखे वाजवतोय कारण नेते अनुयायांपेक्षा नेहमीच खूप जास्त पैसा कमवतात. इथं तुम्हाला प्रचार करणं आवडतं की नाही हा मुद्दाच नाही, तर तो तुम्ही का करता याला महत्त्व आहे. तुमच्या विश्वासाचा हा प्रश्न आहे. तुमच्या गुणांवर तुमचा विश्वास आहे की नाही? तुमच्या उत्पादनावर आणि तुम्ही देत असलेल्या सेवेवर तुमचा विश्वास आहे की नाही? तुम्ही ज्यांच्यासमोर प्रचार करीत आहात त्यांना तुमच्यापाशी जे काही आहे त्याचा उपयोग होईल यावर तुमचा विश्वास आहे की नाही? तुमचा जर स्वतःवर आणि स्वतःच्या गुणांवर विश्वास असेल तर गरजवंतांपासून ते लपवण्यात काय अर्थ आहे? समजा तुमच्याजवळ एखादं सांधेदुखीवरचं रामबाण औषध आहे आणि वेदनेनं तळमळणारा रोगी तुमच्यासमोर आला आहे, तर तुम्ही काय कराल? तुमच्याजवळचं औषध लपवून ठेवाल? तुमच्याजवळ ते औषध आहे हे त्याला कसं समजणार? केवळ आत्मस्तुती करणं आवडत नाही म्हणून दुःखी कष्टी लोकांना मदत करण्याचा प्रस्ताव मांडला नाही अशा माणसाला तुम्ही काय म्हणाल? ज्यांचा आपल्या उत्पादनावर किंवा स्वतःवर विश्वास नसतो त्यांच्या बाबतीतच ही प्रचाराची समस्या असते. बाकीच्यांचा आपल्या गुणांवर इतका विश्वास असतो की ते आपल्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाजवळ त्याचा प्रचार वेगवेगळ्या प्रकारे करत राहतात. याचा अंदाज लावणे ह्यासाठी अवघड जाते. लोकांना फायदा होईल असं तुमच्याजवळ देण्यासारखं काही असेल तर त्याविषयी जास्तीत जास्त लोकांना सांगणं तुमचं कर्तव्य आहे. अशा रीतीने तुम्ही इतरांची मदत करत असतानाच श्रीमंत व्हाल. धन्यवाद.